नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. कहने से नहीं, साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे संभाजीनगरमध्ये. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांची आज भव्य रॅली आज संभाजीनगरमध्ये आहे. आणि त्या संदर्भात आपण एस क्लब इथे आपल्या वाळूज महानगरचे पूर्ण पदाधिकारी सकल मराठा समाजाच्या वतीने जे बांधव मोर्चाला जाणार त्यांसाठी भव्य अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याची बॉटल असो, बिस्किट असो, राजगीर लाडू असो, या सर्व आपल्यासोबत आहे. पाटील साहेब काय सांगा? काही नाही, आज शांततेत रॅलीची सुविधा केलेली आहे. त्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सोयीसाठी आणि इथं पाण्याच्या बॉटल्स आणि काही खाद्यपदार्थ सगळ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. सगळ्यांनी येणाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आम्ही या शांततेत रॅलीची व्यवस्था केलेली आहे. आपण बघ खऱ्या अर्थानं आतापर्यंत जेवढी मोर्चे झाले मराठ्याचे सर्व शांततेने झालेले आहे. आणि आज खऱ्या अर्थाने संभाजीनगरचं पुरं महाराष्ट्रामध्ये याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत आहे पवार सर, काय सांगाल? जय शिवराय. या ठिकाणी आज 13 तारीख आणि 13 तारखेच्या सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज छत्रपती संभाजीनगर येथे रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी या रॅलीसाठी लाखोच्या संख्येने बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि वाळूज महानगर या मराठा समाजच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाणी व्यवस्था, बिस्किट व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी सर्वांच्या वतीने केलेली आहे. मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद या सर्कलमधून येणाऱ्या सर्व बांधवांना या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. एस क्लब या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी याचा उपहाराचा लाभ घ्यावा अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो. काय सांगा? जय शिवराय. मोठ्या प्रमाणामध्ये आपण व्यवस्था केलेली आहे, या संदर्भात काय सांगा? आजच्या शांतता रॅलीसाठी गंगापूर, वैजापूर इकडून येणाऱ्या बांधवांसाठी इथे नाश्ता, पाणी, फराळ, जेवणाची व्यवस्था ही सकल मराठा समाज वाळूज महानगरच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी येणाऱ्या बांधवांना इथे अल्पोपहार घेण्याची विनंती आम्ही करतो. मध्ये जेवढे मराठा समाज याच्यासाठी चाललाय सर्वांना उपहार देण्यात आलेले, पाण्याची बाटली वगैरे, नाश्ता, या संदर्भात पात्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल संभाजीनगर DP वार्ड. पाटील कुठे आहे? आपण बघू शकता आपल्यासोबत आहे विष्णुदादा पाटील. जवळपास वाळूज महानगरमध्ये जेवढे बी आपले मराठा समाज आहे त्यांना संभाजीनगर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली. आपल्यासोबत आहे, काय सांगा? आपल्या सकल मराठा समाजाच्या वतीने आज जरांगे दादा यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी रॅलीचं आयोजन केलेले आहे. नागरिकांना पोलिसांवर कान बोलून आम्ही वाळूज महानगरच्या वतीने मस्जिद चौक असेल, एस क्लब असेल या ठिकाणी जाणाऱ्या सर्व भक्तांचं सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना आम्ही वाळूज महानगरच्या वतीने बिस्किट आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जवळपास 5,000 बिस्किटचे पुढे आणि 5,000 पाण्याची बॉटलची आम्ही व्यवस्था केलेली आहे. सर्व समाज बांधवांनी योगदान आहे सर्वांचं. आणि आम्ही या माध्यमातून एकच सांगतो, या सरकारला
आज परिस्थिती बघितली तर आज मराठा समाज खूप मागासलेल्या याच्यामध्ये असताना सुद्धा हे ब्रिटिश पुरस्कार हे सरकार वेळ मारून येत आहे आणि या वाळूज महानगरच्या वतीने मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. लवकरात लवकर यांनी आरक्षण द्यावं असं आम्ही यांना होईल स्वतः सोडून करू जेणेकरून समाजाला न्याय मिळण्याच्या हेतूने आज आमचे म्हणून दादा जरांगे पाटील आज सर्व सोडून आज समाजासाठी लढताय. खऱ्या अर्थाने त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण पण ह्या आजच्या सकल मराठा समाजाचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये सामील व्हावं ही मी विनंती करतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपण मोठ्या प्रमाणामध्ये शांततेने सर्व मोर्चा शांततेत चालू आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात सोय करणारे आपल्यासोबत आहे. अजून भाऊ काय सांगाल? आज मनोजदादा जरांगे यांची जाहीर सभा गेल्या महिनाभरापासून या सभेचं नियोजन आमचे वाळूज महानगर पंचक्रोशीतील सर्व मराठा बांधवाच्या वतीने करत आहोत आणि आज किमान कमीत कमी 20 ते 25,000 पाण्याची बॉटल, 20 ते 25,000 बिस्किट पुडे, चहा, नाश्ता, पुढे रस्त्यात परत आणखी समाज बांधवांनी कुणाला काही त्रास झाला असेल तर डॉक्टरची टीम, ॲम्ब्युलन्स असं ठेवलेलं आहे. मला हे सांगायचं आहे की एवढ्या दिवसापासून मराठा आरक्षणासाठी हा मराठा समाज लोकांच्यासाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. तरी या सरकारला जाग येत नाही. हा सरकार कमीत कमी लोकांना भूलथापा आणि कसं भूलथापा करता येईल त्या पद्धतीनं आज लाडकी बहीण योजना काढली. पण भामट्यांनो, लाडकी बहीण योजना काढून आमच्या गोर माय माऊलीला फसवण्याचं काम तुम्ही करू नका. लाडकी बहीण योजना करायची आणि नंतर परत म्हणायचं नाही आमची निशाणी आरक्षणाच्या हक्काचं तरी केलं तर मराठ्याशिवाय महाराष्ट्रात तुमचं काही होऊ शकत नाही. त्यामुळं मागच्या वेळेस तर लोकसभेला धूळ तर चारली, विधानसभेला तुम्ही बघा मनोजदादा जरांगेचा आवाज. म्हणूनच मला मराठा समाजाच्या वतीने सगळ्यांना पंचक्रोशीतल्या लोकांना सांगायचं आहे की आज सर्व मराठा समाज एकत्र असून याच्या पुढं सरकारला नागी टाकावं लागेल आणि आरक्षण द्यावंच लागेल. ही सर्व मराठा समाज आता सध्या एकत्र झालेला आहे. त्यामुळं भामट्यांनो, तुम्हाला पळ काढण्यासाठी काहीच जागा नाही. एवढं बोलून 2 शब्द सांगतो. मराठा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.